शुभं करोति करुण्याणं हळवी बाळा हि शिखवन् यशपंखाच्या भवती ही मायेची जेव्हा गावाचे मैत्र आम्ही खाऊ एक भाकर खुल्या आकाशी उडतो आम्ही मायेची भाकरे आम्ही मावळे 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 आम्ही मावळे 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 आम्ही मावळे आम्ही मावळे पहाटच्या पारी आली वासुदेवाची स्वारी घेत मुखी ना जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सो गुड आफ्टरनून ऑल. रणनीतीच्या या दुसऱ्या अध्यायामध्ये मी प्रशांत सोमवंशी वेस्ट झोनच्या वतीने तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपल्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. येस, थँक्यू. कालच्या पहिल्या अध्यायातून आपण पाहिलं की स्वराज्याच्या माध्यमातून परतंत्र्यात असताना सुद्धा जर तुमचं व्हिजन असेल तर स्वतःचं स्वातंत्र्य आणि स्वराज्य तुम्ही मिळवू शकतात. महाराजांकडे हे व्हिजन होतं, नेटसपकडे हे व्हिजन आहे आणि नेटसपच्या मेंटॉरकडे सुद्धा हे व्हिजन आहे. आपल्याला सुद्धा आपलं स्वतःचं व्हिजन बनवायचंय. आपलं जर व्हिजन असेल तर आपली सुद्धा स्वतःची स्वराज्य बनवू शकतात. आणि आपल्या सर्वांना माहितीये स्वराज्य हे त्यांच्या मावळ्यांविना अधुरे आहे. तर आज आपण या स्वराज्यांच्या मावळ्यांबद्दल पाहणार आहोत. तर जास्त तुम्हाला वाट पाहायला न लावता मी या ठिकाणी बोलवतो नेटसपचे नॅशनल मेंटॉर मिस्टर प्रमोद सुगरे सर. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे प्रमोद सरांसाठी. यस, वेलकम सर. प्रमोद सुगरे सर. अमित सर त्यांना को होस्ट करता का? थँक्यू प्रशांत सर. आवाज येतो ना सर? येस सर, क्लिअर आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून परत एकदा स्पेशल मॅनेजमेंट ट्रेनिंग प्रोग्रामच्या ह्या पार्ट 2 मध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. काल आपण जसं बघितलं की 400-450 वर्षाच्या परकीय जुलमी राजवटीतनं बाहेर काढण्यासाठी इथल्या लोकांना महाराजांनी एक विचार दिला, स्वराज्य. आणि या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर झालं. 150 वर्ष मराठ्यांनी राज्य केलं हे आपण काल थोडक्यात बघितलं. त्याच पद्धतीची एक विजन सुजित सर ह्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये घेऊन आले आणि त्याचं सुद्धा साम्राज्य व्हायला सुरुवात झाली आहे. हा कोरोना आला नसता तर कदाचित आता आपलं प्रत्येकाचं नेटवर्क US मध्ये सुद्धा असलं असतं. आणि याला जोडून जर आपण बघितलं की जी लोक नेटसपमध्ये मेंटॉर झालीत यांनी ती विजन ठेवून काम केलं. आणि कालच्या प्रोग्रामच्या शेवटाला जाताना सचिन कुलकर्णीने तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं की ॲज अ लीडर तुमची सुद्धा काय विजन असायला पाहिजे, काय गोल असायला पाहिजे. आणि मला अशी खात्री आहे की कदाचित काल रात्री तुम्ही तुमची विजन, गोल, लॉंग टर्म, मिड टर्म, शॉर्ट टर्म हे नक्की केलेलं असेल. पण जसं आता प्रशांत सर म्हणाले की म्हणजे मावळ्यांविना स्वराज्य अधुरं आहे, तर आजचा आपला टॉपिक आहे मावळा. मावळा म्हणजे महाराजांबरोबर कोण लोक होती आणि कसं त्यांनी हे स्वराज्य निर्मितीचं कार्य केलं. आणि परत मी समान धागा पकडलाय की कसं असं नेटसपमध्ये अशी कोण लोक आली आणि त्यातून नेटसपचं हे कसं काय साम्राज्य निर्माण व्हायला सुरुवात झाली. आणि त्याला जोडून आपले मेंटॉर लोकांनी अशी कुठली लोक सिलेक्ट केली आणि कुठल्या लोकांवर त्यांनी फोकस केला जेणेकरून ते आज मेंटॉर आहेत. आणि कदाचित आपण कुठं चुकतोय का ॲज अ लीडर, आपलं सिलेक्शन ऑफ पीपल कुठं चुकतंय का, हे आपल्याला आजच्या या टॉपिक मधून जास्तीत जास्त समजून घ्यायचं आहे.
आपल्या टीम मधली योग्य लोक कोण आहेत, त्यांना आपण कसं सिलेक्ट केलं पाहिजे आणि त्यांना घेऊन तुमचं स्वतःचं एक आर्थिक स्वराज्य, आर्थिक साम्राज्य तुम्ही कसं उभारून तुम्ही सुद्धा नेटसप मध्ये एक मेंटॉर बनू शकता. हा आजचा आपला टॉपिक आहे. पण परत आपण कशा पद्धतीने घेणार आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, नेटसप तिथं कसं कनेक्ट होतं, नेटसपनी काय केलं, जे मेंटॉर झाले त्यांनी काय केलं आणि आपल्याला काय करायचं. जसं आपण काल बघितलं, स्वराज एक विजन, सुजित सरांची यही बिझनेस करे आपका हमारा नेक्स्ट जनरेशन, आणि प्रत्येक मेंटॉर हा विजन ठेवून काम करतोय, लोकांच्या कल्याणासाठीच काम करतो. आता याच पद्धतीने आपण जर बघितलं, मावळा हा जो विषय आपल्याला घ्यायचा आहे, तर परत आपण एक पीपीटीच्या माध्यमातून सुरुवात करणार आहोत. तर मावळा हा ज्या विषय येतो, हे मावळे म्हणजे महाराजांचे सुरुवातीचे जी लोक होती, कोण लोक होती ही महाराजांबरोबर आलेली. कारण आपण जर परत कालचा संदर्भ थोडा घेतला, महाराजांनी ज्यावेळी स्वराज्याची शपथ घेतली 1645ला, त्यावेळी काय महाराज एकटेच जागीरदार होते का? तर नक्की नाही. त्यांच्या तोडीचे, त्यांच्यापेक्षा कदाचित मोठे असे वेगवेगळे जागीरदार भरपूर होते. म्हणजे मोरे असतील, निंबाळकर असतील, जाधव असतील, असे भरपूर जागीरदार होते. आणि त्यांच्या दृष्टीने हा पोरखेळ होता. महाराजांनी जी शपथ घेतली ना, ही पोरखेळ होत आहे, लहान मुलगा आहे, काहीतरी करतोय, पोरखेळ आहे. त्यामुळे ही कुणी लोक सुरुवातीला महाराजांबरोबर नक्की आली नाही. मग महाराजांनी अशी कोणती लोक सिलेक्ट केली, ज्यांच्या बरोबर ते लहानपणी वावरले, ज्यांच्या बरोबर ते खेळले, आणि त्यांनी बघितली की अरे ह्या लोकांमध्ये ताकद आहे, पोटेन्शियल प्रचंड आहे, फक्त यांना योग्य प्लॅटफॉर्म नाहीये. आणि मग महाराजांनी जे विजन ठेवलं की आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं, आपलं स्वतःचं राज्य निर्माण करायचं, रयतेचं राज्य निर्माण करायचंय. म्हणजे काय करायचं, तर महाराजांनी जी लोक सुरुवातीला सिलेक्ट केली ना, कोण होती ही लोक, जर आपण जर बघितलं तर ही लोक प्रोफेशनल असे योद्धे वगैरे नव्हते, किंवा जसं जर बघायला गेलं की यांचं काहीतरी जहागिरी होती, यांच्याकडे भरपूर काहीतरी असं सुबत्ता होती, असंही फारसं काही नव्हतं. याला जोडून जर आपण बघितलं तर हे काय महाराजांचे नातेवाईक होते का? भाऊ, पुतण्या, मामा, काका असे असे कोण होते का? तर असं नातेसंबंधातले कोणी नव्हते हे. पण त्याचबरोबर जर आपण बघितलं तर म्हणजे हे काय अगदी क्लोज रिलेटिव्ह होते का बाबा? तर तसाही काही विषय नव्हता. ही सर्वसामान्य लोक होती. पण यातनं मग माणसांनी मावळे म्हणून सिलेक्ट केले, त्यांचे सवंगडी म्हणून सिलेक्ट केले, हे कोण होते? त्या प्रत्येकामध्ये प्रचंड पोटेन्शियल होतं, प्रचंड मोठं पोटेन्शियल होतं, ते महाराजांनी ओळखलं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचे पॅशनेट होते ते, की त्यांना काहीतरी आयुष्यात करायचं होतं. म्हणजे जो महाराजांचा विचार होता, आपलं राज्य, आपलं रयतेचं राज्य करायचंय, या आपल्याला जुलमाच्या राजवटीमध्ये नाही राहायचंय, आपलं स्वतःच एक स्वराज्य हवं. या लोकांचं पण तेच पॅशन होतं की यस, त्यासाठी आपण काहीही करायला तयार आहोत. म्हणजेच काय घडलं होतं की या सगळ्यांचे एक कॉमन व्हिजन होते. व्हिजन काय होती? स्वराज्य निर्माण करायचं. आणि दुसरं काय होतं, तर कॉमन गोल होता. व्हिजन गोल एकच ऑलमोस्ट, पण व्हिजन आणि गोल ही होती की आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं. आणि मग काही मावळे महाराजांबरोबर आले, त्यांना बघून आणखी काही आले, आणि बघता बघता हे प्रचंड मोठी फौज तयार झाली. सगळ्या मावळ्यांच्या बद्दल आपण खूप सारी माहिती घेऊ शकत नाही, कारण खूप मोठा इतिहास आहे हा. पण त्यातले काही सिलेक्टेड जे आपल्याला कदाचित माहिती आहेत, एखाद दुसरा कदाचित तुम्हाला माहित पण नसेल, अशा काही सिलेक्टेड मावळे की ज्यांनी स्वराज्यासाठी काय केलं, किंवा त्यांचं पोटेन्शियल महाराजांनी कुठल्या कुठल्या ठिकाणी यूज केलं, हे जर बघितलं तर आपल्याला समजतं की योग्य माणसं जर असतील आणि त्यांच्यामध्ये पोटेन्शियल असेल आणि त्यांना जर योग्य प्लॅटफॉर्म मिळाला, तर ते इतिहासामध्ये अजरामर होऊ शकतात. म्हणजे आता मी जी नावं तुमच्या समोर कदाचित दाखवील ना, त्यांनाही झाली 400 वर्ष, पण आजही आपल्या सगळ्यांना ती आपली माणसं वाटतात, आपल्या जवळची माणसं वाटतात. का वाटतात? तर आपण ती एक एक माणसाबद्दल जर बघितलं, तर सर्वप्रथम आपण जर बघितलं तर सरसेनापती नेताजी पालकर. नेताजी पालकर हे महाराजांच्या फौजेचे पहिले सरसेनापती होते. त्यांना प्रति शिवाजी म्हणलं जायचं. म्हणजे महाराजांची प्रतिकृती, म्हणजे ज्याला आपण काय म्हणू, डुप्लिकेट. म्हणजे बाकीची लोक नेताजी पालकरांना जास्त घाबरत होती, कारण तेवढे प्रचंड पराक्रमी होते. म्हणजे ज्यावेळी अफजल खानाचा वध झाला, तर महाराजांनी आधी हे सांगून ठेवलेलं होतं की तिथं काय होईल मलाही माहित नाही, अफजल खानाचा होईल, माझा होईल, काय होईल माहित नाहीये, पण हा खान जो इथं आलाय, त्याची जी फौज घेऊन आलाय, त्याचं जे जड जवाहीर संपत्ती घेऊन आलाय, तो या वाईतून परत जाता कामा नये. आणि नेताजी पालकरांनी जसं इथं वरती तोफा झाल्या की अफजल खानाचं काम झालेलं आहे, त्याच्यानंतर नेताजी पालकरांच्या फौजेने ही पळून जाणारी जी खानांची फौज होती त्याची कत्तल केली, कारण हे सगळे झाडांवर लपलेले होते त्या वाईच्या आणि
महाबळेश्वरच्या त्या जंगलामध्ये झाडांवरती होते, कत्तल केली आणि सगळी संपत्ती, घोडे, जे काही जड जवाहर होतं हे सगळं स्वराज्यामध्ये त्यांनी आणलं. असे हे नेताजी पालकर पहिले सरसेनापती आपल्या स्वराज्याचे होते. दुसरे जर आपण बघितले, सरनौबत प्रतापराव गुजर. प्रतापराव गुजर हे असे सेनानी होते की त्यांनी एका केलेल्या कार्याबद्दल कवी कुसुमाग्रजांनी अजरामर कविता लिहून ठेवली. वेडात मराठे वीर दौडले सात. ते हे प्रतापराव गुजर. म्हणजे त्यांनी बेहलोल खानाला पकडला, तो शरण आला, महाराजांना न विचारता त्यांनी त्याला सोडून दिला. तर महाराजांनी सांगितलं, काय म्हणून तुम्ही सोडलं त्याला? जोपर्यंत त्या बेहलोल खानाला मारत नाही तोपर्यंत मला तोंड दाखवायचं नाही. तर 7 मावळ्यांसह प्रतापराव गुजर त्या अख्ख्या बेहलोल खानाच्या फौजेवर तुटून पडले आणि तिथंच ते वीरगतीला प्राप्त झाले. पण म्हणजे ती जी अजरामर कविता कुसुमाग्रजांना स्फुरली ते हे सरनौबत प्रतापराव गुजर. तिसरं जर आपण बघितलं, तानाजी मालुसरे यांच्याबद्दल मी जास्त सांगायची गरज नाही तुम्हाला, कारण सगळ्यांनी तानाजी पिक्चर बघितला असेल, धड्यांमध्ये आपण भरपूर वाचलं आहे, तानाजींवर भरपूर काही लिहिलं पण गेलंय. काय वैशिष्ट्य होतं या माणसाचं? घरात मुलाचं लग्न आहे आणि कोंडाणा घ्यायचा आहे, तर या माणसाने हा नाही विचार केला रे माझ्या घरी लग्न आहे, म्हणजे आजकाल आपण घरातलं लग्न असेल तर आपण बाकी सगळं सोडून देऊ. या माणसाने घरातलं मुलाचं लग्न सोडलं आणि कोंडाणा घ्यायला गेला. तेही शिड्या वगैरे लावून रात्रीच्या अंधारात वर चढून, उदय भानूसारखा एवढा मोठा योद्धा, त्याच्यावर युद्ध केलं, स्वतः धाराती पडले, पण स्वराज्याला एक गड मिळवून दिला. असे तानाजी मालुसरे. त्याच्या पुढे जर बघितलं आपण, येसाजी कंक यांचा किस्सा. येसाजी अगदी सुरुवातीपासून महाराजांबरोबर होते आणि ज्यावेळी दक्षिण दिग्विजय करायची वेळ आली राज्याभिषेकानंतर, आणि महाराज ज्यावेळी भागानगर म्हणजे आजचं हैदराबाद, तिथं कुतुबशहाला भेटायला गेले, कारण त्यांनी कुतुबशाह बरोबर तह केला. तह म्हणजे काय? मैत्रीचं हे केलं होतं की आपण दक्षिणेतले शाह आहोत, तर आपण एकत्र आलो तर आपण मुघलांना फाईट करू शकू. आणि तिथं ज्यावेळी महाराज भेटायला गेले होते त्यावेळी नॉर्मली असतं ना की माझ्याकडे काय काय हे दाखवायची हौस असते, तसं त्या कुतुबशाहीने दाखवलं, माझ्याकडे हे, माझ्याकडे ते, माझ्याकडे एवढे हत्ती आहेत, तेवढे हत्ती आहेत. महाराज तुमच्याकडे हत्तीच नाही म्हणे. तर महाराज म्हणले, माझा एक एक मावळा एक हत्ती एवढा आहे. त्याने काय बोलता तुम्ही? कुठं माणूस कुठं हत्ती, दोघांचं कंपॅरिझन होऊ शकत नाही. आणि म्हणे नाही, महाराज म्हणले, अरे माझा कुठलाही मावळा तुम्ही सिलेक्ट करायचा, तो हत्ती एवढा आहे, तो हत्तीला फाईट करू शकतो. तर ठरलं की दुसऱ्या दिवशी हत्तीबरोबर फाईट करायची माणसाने. आणि कोण करणार? तर येसाजी कंक उभे राहिले, ते म्हणले की मी करणार महाराज हत्तीबरोबर लढाई. ती कशी असायची लढाई? एक मोठा हौदा, त्याच्यामध्ये तो मदमस्त हत्ती, त्याला दारू पाजलेली, आणि एक माणूस तिथं खाली उतरणार, आणि जर जीवावर बेतलं तर 4 कोपऱ्यात 4 दरवाजे छोटेसे, त्यातनं तो आत जाईल गुर्जरामध्ये आणि वाचेल, अशी सिस्टीम. आणि तिथं ती लढत चालू झाली आणि तो हत्ती आतमध्ये आला. येसाजी कंक डायरेक्ट वरनं उडी मारून त्या मैदानात उतरले. हत्ती एवढा प्रचंड मोठा, त्यात तो दारू पेलेला, तो मस्तवाल हत्ती, आणि हा सर्वसामान्य माणूस 5.5 फुटाचा. आणि दोघांची झुंज स्टार्ट झाली. झुंज स्टार्ट झाली म्हणजे काय? येसाजी कंकांनी 5-7 मिनिटं फक्त त्या हत्तीला खेळवला. त्याच्या सोंडेत, त्याच्या पायात कुठंच आले नाही, त्याला टोचत राहिले फक्त तलवारीने. आणि योग्य वेळ येताना एकच घाव केला आणि त्या हत्तीची सोंडच त्यांनी कापून टाकली. विचार करा, सोंड कापल्यानंतर एवढा प्रचंड हत्ती तो बुरुजातले दरवाजे शोधत होता, तोच तिथं लोळागोळा होऊन पडला आणि मेला. अशी प्रचंड हत्तीच्या ताकदीची हिंमत असणारे मावळे महाराजांनी तयार केले, किंवा एवढे माणसं त्यांना साथ देत होती. त्याच्या पुढचं जर आपण नाव बघितलं, हंबीरराव मोहिते. हंबीरराव मोहिते हे महाराजांचे नंतरचे सरसेनापती. हंबीरराव मोहिते हे जो आपण बघतो की महाराजांनी जिंजीपर्यंत राज्य नेलं, म्हणजे आपण दक्षिण दिग्विजय ज्याला म्हणतो, राज्याभिषेकानंतरचा. तर ज्यावेळी कुतुबशाहकडे गेले त्यावेळी 45,000ची फौज घेऊन हंबीरराव मोहिते दक्षिणेत उतरले आणि 15,000ची फौज घेऊन महाराज कुतुबशाहकडे गेले होते. आणि हा जो दक्षिण दिग्विजय झाला याच्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे हंबीरराव मोहिते हे होते. याच्याच बरोबर आपण बघितलं बाजीप्रभू देशपांडे. परत इथं मला काही सांगायची आवश्यकता नाही की फक्त 300 बांदलांच्या मावळ्यांच्या फौजेसह जवळजवळ 10,000च्या फौजेविरुद्ध एका खिंडीत लढले, जोपर्यंत वर भांडी वाजली नाही, भांडी म्हणजे तोफांचे आवाज झाले नाही, तोपर्यंत खिंड लढवणारे बाजी प्रभू. आणि त्यांचे भाऊ पण होते, त्यांचं नाव कदाचित आपल्याला माहित पण नसतं, फुलाजी प्रभू त्यांचे भाऊ होते.
उद्याच्या स्टोरीमध्ये मी कदाचित सांगेल महाराजांनी याच्यानंतर काय केलं होतं. आज तो टॉपिक नाही, पण अशी की महाराज जोपर्यंत गडावर पोहोचत नाही तोपर्यंत एकाही गनिमाला, एकाही शत्रूला खिंडीच्या पार जाऊ देणार नाही. आणि तिथं तलवार घेऊन उभे राहिलेले बाजीप्रभू आणि त्यांचे मावळे. त्याच्यानंतरचं नाव आपण बघितलं जीवा महाला, ज्यांनी अफजल खान भेटीच्या वेळी त्यांना एकच काम होतं की सय्यद बंडा जो दांडपट्टा चालवायचा, तू महाराजांकडे लक्ष ठेवायचं नाही, तू अफजल खानाकडे लक्ष ठेवायचं नाही, तू फक्त एकच काम करायचं, सय्यद बंडाचा हात हल्ला, त्याचा हात फक्त कापायचा. आणि जीवा महाराजांनी तेच काम केलं. ज्या इकडे महाराज आणि अफजल खानाची भेट चालली होती, तिथं झटापट चालू झाल्यानंतर ज्यावेळी सय्यद बंडा त्या दांडपट्ट्याला हात घालायला गेला, त्याला कळायच्या आत त्याचा हात कापला गेला होता. आणि तो हात कापणार होता तो म्हणजे जीवा महाला. कारण जर तो हात कापला गेला नसता तर दांडपट्टा हा 10 फुटावरनं सुद्धा तो महाराजांना मारू शकत होता. आणि तो खूप चपळ होता सय्यद बंडा, त्याला त्यांनी जीवा महाराजांनी तिथं सोडवलं. आणि या सगळ्यांच्या सोबतीला सगळ्यात महत्वाचं जे व्यक्तिमत्व आहे महाराजांचे मावळे, ते म्हणजे बहिर्जी नाईक. हेर खातं म्हणजे बहिर्जी नायकांना कधी कधी वेषांतर केल्यानंतर महाराज सुद्धा ओळखू शकत नसायचे. आणि कुठलीही मोहीम, कुठलीही आघाडी उघडताना सर्वप्रथम बहिर्जी नायकांचं हेर खातं काम करायचं. मग ती सुरतेची लूट असो, तो शाहिस्तेखानावरचा छापा असो, किंवा आग्र्याहून सुटका असो, या प्रत्येक ठिकाणी हे हेरगिरी काम करायचे. आणि यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सगळ्या मोहिमा आखल्या जायच्या आणि त्या मोहिमा आखून त्या फत्ते केल्या जायच्या. बघा, ही अशी एकाहून एक सोन्यासारखी माणसं जी महाराजांसोबत होती. आणि या मावळ्यांमुळेच कदाचित आपण म्हणू शकतो हे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. आज हे हिंदवी स्वराज्य नुसतं उभं नाही राहिलं, याचं साम्राज्यात रूपांतर झालं. म्हणजे आपण जर बघितलं की महाराजांकडे एक विजन होती, एक विचार होता की स्वराज्य निर्माण करायचंय. या विचाराला साथ देणारी लोक, जीवाला जीव देणारी लोक ना नात्या गोत्यातली होते, ना त्यांचे काही फॅमिली बॅकग्राऊंड मोठी होती, ना काही कदाचित त्यांच्याकडे काही सैन्य होतं, पण त्यांच्याकडे पोटेन्शियल होतं, त्यांच्यामध्ये ती क्वालिटी होती. आणि महाराजांनी ती क्वालिटी ओळखून त्यांना योग्य मान सन्मान देऊन त्यांच्याकडून ही अशक्य वाटणाऱ्या कामगिऱ्या या करून घेतल्या किंवा त्यांनी केल्या. आणि म्हणून आज आपण या स्वराज्य या विषयावर बोलतोय, हिंदवी स्वराज्यावर बोलतोय. आता परत आपण हे सगळं जे ऐकलं, महाराज, त्यांचे मावळे आणि त्यांनी घडवलेला हा इतिहास, याला जर आपण नेटसप मध्ये कनेक्ट केलं तर काय होतं, कसं दिसतं, माझ्या अँगलनी बघायचा प्रयत्न करा. जसं महाराजांची एक विजन होती स्वराज्य, जसं सुजित सरांची एक विजन आहे, यही बिझनेस करे आपका हमारा नेक्स्ट जनरेशन. परत आपण 2001च्या आसपास जर गेलो तर ज्यावेळी सुजित सरांनी नेटसप स्टार्ट केलं त्यावेळी भारतामध्ये प्रचंड मोठे नेटवर्कर नक्की होते, की जे सो कॉल्ड नेटवर्कर होते, ज्यांना आपण त्या भाषेत सरदार म्हणू, मोठे मोठे जागीरदार, मोठे मोठे सरदार, त्यांचं मोठं मोठं नेटवर्क. पण यांचे डिमांड आणि यांच्या काही गोष्टी असतील ते कदाचित नेटसपला सुद्धा पोरखेळ समजले असतील आणि म्हणून ही लोक आली नाही. पण कोण आली हो लोक नेटसप मध्ये? जर बघायला गेलं तर नेटसप मध्ये आलेली सुरुवातीची लोक जर आम्ही बघितली तर हे सुजित सरांचे नातेवाईक होते का? त्यांचे भाऊ, त्यांचे नाही का मावशीची मुलं, किंवा त्यांच्या आत्यांची मुलं, किंवा त्यांच्या मामाकडची लोक, अशी कोणी होती का? त्यांचं एकही नातेवाईक नेटवर्क मध्ये नाही. जर आपण बघितलं जसं फॅमिली मेंबर नाही तसे नातेवाईक नाही, तसंच जर बघितलं तर जी लोक आली ही कोण होती? त्यांचं खरंच फॅमिली बॅकग्राऊंड खूप स्ट्रॉंग होतं का? हेच जर बघितलं अजिबात नव्हतं. याचं उत्तर नो आहे. सर्वसामान्य लोकच आली. फक्त गंमत ही आहे की जे आलेली लोक होती ना त्यांच्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल होतं आणि त्यांच्याकडे सुद्धा सुजित सरांसारखी एक विजन होती की यस, आपल्याला तर आपलं तर करायचं, आपल्याला नेक्स्ट जनरेशन पर्यंत काहीतरी छान घेऊन जायचंय, सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी करायचं, असं पोटेन्शियल असणारी, विजन असणारी जी लोक नेटसप बरोबर सुरुवातीला आली, त्यातलं सर्वात पहिलं नाव नक्की घेता येईल ते म्हणजे ज्ञानेश्वर धैतुले साहेब, की ज्यांच्यापासून आपलं नेटवर्क स्टार्ट झालं. धैतुले साहेबांकडे जर बघितलं, धैतुले साहेबांची छोटी एक इंडस्ट्री होती, वर्कशॉप, प्लस ते जॉब पण करायचे. पण धैतुले साहेबांची एक पॅशन ना, एक विजन, की नाही बाबा आपल्याला हे करायचं. धैतुले साहेब नेटसप मध्ये आले, त्याच्यानंतर मी आलो, माझ्याबरोबर वाटकर आला. माझी बॅकग्राऊंड थोडीशी व्यापारी बॅकग्राऊंड होती, त्याच्या आधी मी जॉब पण केला होता. वाटकर शेअर ब्रोकर होता, वाटकर बरोबर थोरात आले. थोरातनी थोडंफार आधी फायनान्स मध्ये नेटवर्किंग टाईप काम केलेलं होतं, पण थोरात बरोबर देशपांडे आला, साळवी आला. आता ही जी लोक येत गेली ना, सचिन कुलकर्णी नंतर घेतो, पण थोरात, साळवी, देशपांडे ही लोक आपलं थोडंसं म्हणजे नॉन बँकिंग मध्ये थोडंसं नेटवर्किंग टाईप काम करायचे. पण यातलं कोणाकडेही स्वतःच मोठं असं नेटवर्क नव्हतं.
कोणाकडेही नेटवर्किंगचा खूप मोठा अनुभव नव्हता, कोणाकडेही अजिबात असं नव्हतं की बाबा फायनान्शियल एकदम स्ट्रॉंग आहेत. सर्वसामान्य फॅमिलीतनं आलेली लोक ही. याच्यावर आला एक इंजिनियर ज्याचं नाव सचिन कुलकर्णी, त्यांनी पण थोडंफार नेटवर्किंग केलं होतं. आणि एक नाव मी नक्की घेईल याच्यामध्ये, हे तर आम्ही 7 लोक आहोत, पण एक नाव नक्की घेईल की जो आज आपल्याबरोबर नाहीये, पण त्यांनी सुद्धा सुरुवातीच्या काळात नेटसप बरोबर त्याच विजननी काम केलं. त्याचं नाव रफिक शेख. बघा ही जी माणसं आली ना, ही कदाचित सुयश सरांनी सिलेक्ट केलेली माणसं म्हणता येईल. कदाचित हा दैवी योगायोग म्हणता येईल की जसं महाराजांच्याकडे असे मावळे होते, तसे कदाचित आम्ही हे मावळे असू. आणि या मावळ्यांनी चालू केलेलं नेटसपचं काम, पण फक्त आम्ही नेटवर्किंग करू आणि नेटसप मोठं होईल असं होऊ शकत नाही. त्याला बॅकएंडला खूप सारं काम करावं लागतं. आणि तिथं सुद्धा एक फौज सुजित सरांनी उभी केली, ज्याच्यामध्ये जर आपण बघितलं, स्वतः सुजित सर, मालपानी सर, संजय सर, त्याच्यानंतर केतन गानू सर, प्रदीप सर आणि लक्ष्मी मॅडम. म्हणजे हे 3 लोक अशी आहेत की सेल्स आणि बाकी सगळं आणि फायनान्स हे सांभाळणारी कॅपॅसिटी असणारी लोक. याच्याबरोबर जर आपण बघितलं, शरद सर जनरल मॅनेजर, आपण आपल्या झोनचा जर विचार केला, क्लस्टर हेड केविन सर, झोनल मॅनेजर अमित सर, अनामिका मॅडम, प्रशांत सर, हे मी फक्त एका झोनचं सांगतो. असं प्रत्येक झोनमध्ये कंपनीचं स्वतःचं एक स्ट्रक्चर आहेत ना. आणि आम्ही असो की ही लोक असो, म्हणजे नेटवर्क असो की मॅनेजमेंटची लोक असो, कधी असं डोक्यात नाही आलं की आपण दुसरं काहीतरी करायला हवं का? आम्हाला आमिष नसतील आली. कुठल्या कुठल्या कंपन्या आल्या, त्यांनी सांगितलं तू इकडे ये, याला घ्यायला प्रयत्न केला, त्याला घ्यायचा प्रयत्न केला, एक जण फुटला नाही. का नाही फुटला? पैसे कमवणं हे ध्येयच नाही ना. ती जी विजन आहे, यही बिझनेस करे आपका हमारा नेक्स्ट जनरेशन, अरे त्यासाठी करायचंय. ज्या लोकांनी आपल्याला साथ दिली त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी काम करायचंय. जसं आम्हाला वाटत होतं तसंच कंपनीला वाटतंय, कंपनीला वाटतंय तसंच कंपनीच्या मॅनेजमेंट मधल्या लोकांना वाटतंय. आणि थोडासा टेक्निकल इश्यू झालाय. एकच मिनिटात आपण प्रोग्रामला परत सुरुवात करूया. सुरेश सर, तुमचा माईक चालू झालेला नाहीये. येस, कनेक्ट झाला. ओके, अनम्यूट. हा, ओके, डन. इन्व्हर्टरवर काम चालू आहे. सर पीपीटी शेअर सर करायची का? तुम्हालाच आता पीपीटी हा मी देतो. तुम्हालाच करावी लागेल. तुम्हीच चालू करा सर पीपीटी. हा, तर आपला जो टॉपिक होता तिथं आपण परत येऊया. हा, हे ओव्हर स्ट्रक्चर. हा, जसं परत आपण बघितलं महाराजांबरोबरचे मावळे, तसंच आम्ही सुद्धा नेटसपचे मावळे. आणि हे जे मॅनेजमेंटची टीम आहे हे सुद्धा नेटसपचे मावळे. बघा ही सर्व लोक जर बघाल ना, तर हे कोणी सुजित सरांचे नातेवाईक नाही, पण या सगळ्या लोकांमध्ये एक पोटेन्शियल आहे, त्या सगळ्या लोकांमध्ये क्वालिटी आहे. आणि हे नेटसपला नीट माहिती आहे की हीच ती लोक आहेत ज्याच्या माध्यमातून आपण पुढे जाऊ शकतो. आणि याच लोकांच्या माध्यमातून आपण एक सर्वसामान्य लोकांसाठी आर्थिक स्वराज्य निर्माण करू शकतो. आणि तो जो प्रवास चालू आहे त्या प्रवासामध्ये आमच्याबरोबर सुद्धा लोक जोडली गेली. आता ह्याच्या पुढची जी स्टेज आहे म्हणजे शिवाजी महाराजांचे मावळे, नेटसपचे सुरुवातीचे आपण जर म्हणलं तर हे मावळे. आणि आज आपण बघतोय की नेटसपमध्ये 23 मेंटॉर आहेत. आता हे 23 मेंटॉर आहेत म्हणजे काय? सर पुढची स्लाइड या ना. 23 मेंटॉर आहेत म्हणजे काय हे? आता हे जे मेंटॉर आहेत हे साधारण आमच्या 7 लोकांच्याच टीम मधले वेगवेगळी लोक आहेत जे आजच्या तारखेला मेंटॉर आहेत. तर हे पुढचं घ्या तुम्ही पूर्ण मेंटॉर.
ज्याला आपण सिलेक्शन ऑफ पीपल म्हणू शकतो, काय म्हणू शकतो. बघा, जी व्हिजन नेटसपची होती तीच आमची व्हिजन. आता आमच्या बरोबर जी लोक आली त्यात सुरुवातीला नक्की आमचे सुद्धा नातेवाईक, जवळचे मित्र जॉईन झाले, पण आमच्या टीम मध्ये पण पोटेन्शियल असणारी लोक होती, त्यांच्याकडे व्हिजन होती, त्यांना काहीतरी जबरदस्त काम करायचं होतं. आम्ही सुद्धा नातेवाईकांमध्ये अडकलो नाही, मित्रांमध्ये अडकलो नाही. आम्ही विचार केला की अरे नाही, हा व्यक्तीमध्ये पोटेन्शियल आहे, ह्याला करायची इच्छा आहे. तर अशी व्हिजन असणारी, पोटेन्शियल असणारी, पॅशनेट असणारी आणि सगळ्यात महत्वाची लॉयल असणारे जे लीडर आहेत, म्हणजे आमच्या 7 जणांमधलं तर पुढचं जे जनरेशन मी दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करतो. आणि हे सांगण्यामागचा हेतू आहे की तुमच्या टीम मध्ये सुद्धा अशी नक्की लोक असतील, ती तुम्ही ओळखली पाहिजे आणि त्यांना घेऊन तुमचं आर्थिक स्वराज्य म्हणजे साम्राज्य तुम्ही उभं केलं पाहिजे, ज्यातनं तुम्हीही भविष्यात नेटसपचे मेंटॉर व्हाल. अगदी मी सुरुवातीपासून सुरुवात म्हणजे दैतुले साहेब आपले पहिले डायरेक्शन, दैतुले साहेबांच्या टीम मधून 2 लोक मेंटॉर आहेत. एक रवी भेंडकर आहे आणि दुसरा सतीश शेजुळे. हे दोघे दैतुले साहेबांचे नातेवाईक नाहीयेत, हे दैतुले साहेबांचे मित्र नाहीयेत, पण दैतुले साहेबांच्या प्रचंड मोठ्या टीम मधून त्यांना दिसले की अरे ही 2 व्यक्ती अशा आहेत की ज्यांच्यामध्ये हे पोटेन्शियल आहे, पॅशन आहे, यांना आपण सपोर्ट केला पाहिजे. आज ते 2 लोक मेंटॉर आहेत. याच्यानंतर जर माझ्या टीम मध्ये बघितलं, किरण लाटकर आणि माझ्या वयामध्ये जवळजवळ 16-17 वर्षाचं अंतर आहे. मी ज्यावेळी त्याला पहिल्यांदा भेटलो होतो तो लहान मुलगा होता, जस्ट इंजिनिअरिंग झालेला होता, पण मला दिसत होतं त्याच्यामध्ये पॅशन आहे आणि काहीतरी करायची जबरदस्त इच्छा आहे. किरण लाटकर. आणि सगळ्यात दुसरा जो माझा मेंटॉर झालाय माझ्या टीम मधला, सत्यवान कदम. माझ्या संपूर्ण नेटवर्क मध्ये खूप खाली असणारा एक सर्वसामान्य शेतकरी, ज्याचं शिक्षण जास्त नाहीये, पण त्याचं पोटेन्शियल आणि त्याची लॉयलिटी याला तोड नसल्यामुळे त्याला जो काही थोडाफार सपोर्ट मी केला, आज तो सुद्धा नेटसपचा एक मेंटॉर झाला. त्याच्यानंतर आपण बघितलं वाटकरांच्या खाली मेंटॉर कोण आहे, तर नटूभाई. म्हणजे वाटकर महाराष्ट्रात, नटूभाई गुजरातमध्ये. वयाचं अंतर नटूभाईंसारखा, म्हणजे आम्ही गमतीने म्हणतो यंगेस्ट मेंटॉर, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे 72 वय असून नटूभाईंचा तो जो जोश वगैरे आहे त्याच्यामध्ये तोड नाही. परत वाटकर नटूभाई नातेवाईक मित्र नाहीयेत. त्याच्या खाली जर मी आलो, थोरातच्या जर टीम मध्ये आपण बघितलं, रफिक आज नाहीये, नाही तर रफिकचं एक 8वं स्थान नक्कीच असलं असतं नेटसप मध्ये. पण रफिकच्या घरी पेआउट चाललंय का चाललाय, पण थोरातच्या टीम मध्ये जे मेंटॉर झाले ते बघितलं तर कोण आहे, किशोर परब, मुकेश चौधरी. ही 2 लोक अशी आहेत, किशोर परब आणि मुकेश चौधरी, ही थोरातच्या नेटवर्क मध्ये खूप खाली आहेत. थोरात पासून जर आपण त्याचा ट्री बघितला तर खूप खाली आहे, पण या दोघांनी आपलं कर्तृत्व प्रूव्ह करून दाखवलं. किशोरने मुंबई सोबतच नॉर्थ ईस्ट मध्ये करून दाखवलं, गुजरातमध्ये करून दाखवलं. मुकेशने महाराष्ट्रातनं उठून राजस्थानमध्ये करून दाखवलं. एकदा संपूर्ण संपलेलं परत उभं करून दाखवलं. हे पोटेन्शियल आणि कॅपॅसिटी असणाऱ्या लोकांना सपोर्ट झाला आणि त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की आम्ही नेटसपचे मेंटॉर बनू शकतो. त्याखाली आपण आलो देशपांडेच्या टीम मध्ये दिनेशभाई बेसानिया, जे गुजरातमध्ये काम करतात, ते पण देशपांडेचे नातेवाईक नाही, पण ते त्यांच्या कामावरती ते सुद्धा नेटसपचे मेंटॉर झाले. त्यानंतर आपण जर साळवी बघितलं, साळवीच्या टीम मध्ये तर मेंटॉरची फौज आहे. म्हणजे त्याच्या खाली किरण भोईर, मुंबईतनं उठला आणि डायरेक्ट बंगालमध्ये गेला, नेटवर्क लावलं. त्याच्या खाली देबू, त्याच्या खाली म्हणजे किरणच्या टीम खाली आलं. साळवीच्या टीम मध्ये जर बघितलं तर कुंदन चौधरी, नॉर्थ मध्ये गोपाळ सिंग, डॉक्टर बेदान मलिक. ही लोक अशी आहेत, ही कदाचित साळवीचं जे महाराष्ट्रातलं नेटवर्क आहे त्याच्या खाली ही लोक जॉईन आहेत, पण त्यांनी आपली क्वालिटी, आपलं पोटेन्शियल हे प्रूव्ह करून दाखवलं. आजच्या तारखेला ते नेटसप मध्ये मेंटॉर झाले. हे मी का सांगतोय, कारण तुम्ही तुमच्या लीडरच्या ट्री मध्ये कुठे आहात, किंवा तुमच्या टीम मधला लीडर तुमच्या ट्री मध्ये किती खाली आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही हे बघणं गरजेचं की त्याच्यात पोटेन्शियल आहे, त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. तो भविष्यात मेंटॉर होऊ शकतो, तर तुम्ही पण 100% होऊ शकता. साळवी नंतर एकच नाव उरले, ते म्हणजे सचिन कुलकर्णी. आणि सचिनच्या इथं पहिला मेंटॉर म्हणजे अनिरुद्ध कुलकर्णी. त्याचं सुद्धा आता राजस्थानमध्ये काम चालू, MP मध्ये काम चालू, विदर्भात काम चालू, महाराष्ट्रात तर आहेच. त्याच्यानंतर दुसरा मेंटॉर जो सचिनचा झाला, त्यांनी हिस्ट्री क्रिएट केली, प्रशांत घाटगे. विदर्भातून उठला, डायरेक्ट कर्नाटकात गेला. कर्नाटकात गेल्यानंतर त्यांनी जे रेकॉर्डवर रेकॉर्ड केले, पण त्यांनी दाखवलं की माझ्याकडे पोटेन्शियल आहे, मला त्या टाईपचा जर प्लॅटफॉर्म मिळाला तर मी काय करू शकतो. आणि त्याच्याच माध्यमातून अजून एक आलेला नवीन मेंटॉर म्हणजे गुरुलिंगय्या, त्यांनी तर अजून रेकॉर्ड केले. म्हणजे थोडक्यात गुरुलिंगय्या तर सगळ्यात लेटेस्ट जॉईन असलेला पण नेटसपचा मेंटॉर झालेला व्यक्ती. म्हणजे नेटसप इथं नातेवाईक, मित्र, शेजारी, पाजारी, काका, मामा नाही,
नेटसप हे बघतं की पोटेन्शियल कोणामध्ये, कोण पॅशनेट आहे, लॉयल कोण आहे, त्याला वाटेल तो सपोर्ट झालाय आणि त्या लोकांनी हे प्रूव्ह करून दाखवले आणि ते मेंटॉर झालेत. मी आपल्या लीडर लोकांना जेव्हा बघतो त्यावेळी मी सचिनला म्हणतो तू हे बोलू शकतो, पण सचिन कदाचित ती लँग्वेज नाही वापरू शकणार म्हणून मीच वापरतो. आपल्याकडे आपण जॉईन करताना कसे करतोय लीडर, मी बघितलेले लीडर सांगतो, स्वतःची साईड घेतील, बायकोची साईड घेतील, मेहुण्याची साईड घेतील, मग आपल्या घरातल्या बैलाची साईड घेतील, मग कुत्र्याची साईड घेतील, डुकराची साईड घेतील. अरे ही कुत्री डुकरी काय काम करणार आहेत आणि यातनं तुम्ही मेंटॉर बनणार आहे? हे तुमच्या टीम मध्ये आलेली तुम्ही स्टार अँड अबोव्ह कोण लोक आहेत, योग्य लोक सिलेक्ट करून जर तुम्ही त्यांना सपोर्ट केला तर तुम्ही भविष्यातले 101% मेंटॉर बनणार आहे. बघा, स्वराज्य एक विचार, त्या विचाराला जोडून मावळे, त्या मावळ्यांनी स्वतःच्या प्राणाची बाजी लावली आणि एक मोठं साम्राज्य घडवलं. सुनील सरांचा एक विचार ज्याच्यामध्ये की बाबा यही बिझनेस करे आपका हमारा नेक्स्ट जनरेशन, आम्ही ती विजन फॉलो केली, त्या पद्धतीने काम करत गेलो तर आज आमचंही बऱ्यापैकी नेटवर्क उभं राहिलंय. आमच्या टीम मध्ये लोक मेंटॉर झालेत आणि जे मेंटॉर झालेत त्यांचं काम बघताना म्हणजे गुरुलिंगापासून ते रवी भेंडकर पर्यंत हे सेकंड जनरेशनचे जेवढे मेंटॉर मी बघतो मला भरून येतं, मला अभिमान वाटतो. ही सगळी लोक नेटसपची ती व्हिजन, नेटसपची ती पताका घेऊन जोरदारपणे काम करतायत आणि यांना पण जर तुम्ही फॉलो केलात तर तुम्ही सुद्धा नेटसप मधले भविष्यातले मेंटॉर 101% राहणार आहात. तर याच्या पुढचं जे स्लाइड आहे, तुम्ही आता काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, त्याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करतील सचिन कुलकर्णी. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सुरेश साहेब. नमस्कार सगळ्यांना. सगळे मावळे जे इथे जमलेले आहेत. आजच मगाशी थोड्या वेळापूर्वी मीटिंग सुरू व्हायच्या आधी जी स्पीडनी लोक जॉईन होत होते, मला मेसेज आला थोरात साहेबांचा. त्यांच्या शैलीमध्ये, त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणू शकतो आपण, त्यांनी छोटासा एक मेसेज मला पाठवला होता की मावळे स्वराज्यासाठी झाले बावळे. हे मावळे सगळे बावळे झाले की इतक्या लवकर फटाफट जॉईन होतं, म्हणजे एक उत्सुकता जी आहे ही या लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली आहे. मग ही उत्सुकता जी वाढतीये म्हणजे हे याचं प्रतीक आहे की आपल्याला जे काही आपण आज 2 दिवसामध्ये बघितलेलं आहे याच्यातून आपल्याला नक्की कुठेतरी असं वाटतंय की आपण हे जर सेशन पूर्ण अटेंड केलं तर 100% आपल्यामध्ये काहीतरी जो बदल आपल्याला अपेक्षित आहे तो नक्की घडणार आहे. बघा, आता बावळे आले त्याच्यावरून सांगतो मी, 8-10 दिवस झाले मी पण हे रोज, म्हणजे आज दिवसभर सध्या काही काम नाही म्हटलं तरी चालेल, सकाळी उठल्यापासून हे मुद्दा त्याला अनुषंगाने जे महाराजांच्या बाबतीत घडलेले प्रसंग आहेत हे शोधण्यामध्ये दिवस जातो. मी कुठे गेलं तरी घरामध्ये पुस्तक घेऊन जेव्हा आपण जातोय, मला पण बायको परवा असं बोलता बोलली होती की तुला वेळ लागले काय करतो, दिवसभर पुस्तक घेऊन फिरतोय. त्यावेळी आणि हे आजचं जे मावळ्यांचं सेशन आहे हे का होऊ शकले मावळ्याचे हे बघताना 1-2 ओळी मला आठवतात की जे महाराज नेहमी म्हणायचे की वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि वेडी माणसंच इतिहास घडवतात. मग हीच ती वेडी मावळे होते जे महाराजांच्या बरोबर जाऊन ज्यांनी इतिहास घडवलाय. मग हे वेळ लागल्याशिवाय खरंच होणार नाही, हे बावळं झाल्याशिवाय खरंच होऊ शकत नाही. आज जर काहीतरी मोठं करायचं असेल तर हे वेळ लावून घेणं खूप गरजेचं आहे. असं समर्थ रामदासांनी पण म्हणलं होतं की जे महाराज त्यावेळी त्यांच्याकडे जायचे तेव्हा म्हणत की मराठा तेतुका मिळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा. मग आज जर तुम्ही बघितलं, जसं आपण 2 दिवसापासून बोलतोय की आपण ह्याला एक वेगळा अँगल देऊन बघणं खूप गरजेचं आहे. आपण काही कथाकथन करत नाहीये किंवा आपण काही कुठल्या गोष्टी तुम्हाला सांगत नाहीये. हे जे काही प्रसंग तुमच्याबरोबर आम्ही शेअर करतो याच्यातून तुम्ही काहीतरी शिकावं, तुम्ही संदर्भ घ्यावा, या संदर्भातून तुम्ही तुमच्या हा सगळा जो काही प्रकार आहे हा टीम मध्ये कसा वापरता येईल आणि याच्यातून मी माझ्या टीमला कसं ग्रो करता येईल याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मग जर समर्थ रामदास म्हणतात की मराठा तेतुका मिळवावा, तर आपण जर एक चष्मा उद्योजकाचा घातलाय, आपण जर एक बिझनेसमॅनचा चष्मा घातलाय, तर आपण असं का नाही विचार करायला पाहिजे की मग हा उद्योजक तेतुका मिळवावा आणि मग उद्योग धर्म वाढवावा. आपला धर्म आहे ना, ऍज अ लीडर आपला धर्म आहे की माझ्या टीमचा उद्योग वाढला पाहिजे, माझ्या टीमचा पसारा वाढला पाहिजे, माझ्या टीमचा टर्नओव्हर वाढला पाहिजे, माझ्या टीमची म्हणजे माझी रयत, परत एकदा की माझी रयत ही सुखी समृद्ध झाली पाहिजे, माझी रयत ही फ्युचरसाठी रेडी झाली पाहिजे. आणि हा विचार ठेवून जर तुम्ही केलात, हे मावळे जर तुम्ही पण तयार केले जसे महाराजांनी तयार केले, तर 100% आपण याच्यामध्ये सक्सेसफुल होणार आहोत. अमित सर, ही स्लाइड एकदा पूर्ण करून टाका, मी माझ्या हिशोबाने घेतो. तर ह्याच्यासाठी आपण आता काय करणं गरजेचं आहे? बघा, हे सिरीज अशीच चालली, म्हणजे तुम्हाला महाराजांच्या विषयी काही मुद्दे आम्ही सांगतोय, त्याच्यानंतर नेटसप त्याला कसं कनेक्ट होतं ते सांगतोय, नेटसपचे मेंटॉर त्याला कसे कनेक्ट होतात ते तुम्हाला सांगतोय, आणि आता तुम्ही काय करणं अपेक्षित आहे हे पण आम्ही तुम्हाला सांगतोय. मग सगळ्यात पहिलं जे पाहिजे तर ते तुम्हाला तुमच्याकडे एक चांगली टीम असणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही काय, बघा तुमच्यापैकी असा कुठला माणूस इथे बसलेला आहे
जो छाती ठोकपणे म्हणू शकतो की मला कोणाची गरज नाही, मी स्वबळावर स्वतःच्या हिमतीवर नेटसर्फ मध्ये 8-19 असेल, करोडपती असेल होऊन दाखवतो. टीम बीम मला लागत नाही. मला नाही वाटत इथं 917 लोक आता जमलेले, त्या 917 पैकी एकही माणूस असा हात वरती करेल की मला कोणाची गरज नाही, मी स्वबळावर हे सगळं करू शकतो, असं अजिबात होत नाही. म्हणजेच आपल्याला टीमची गरज ही भासते. आज काही सिलेक्टेड मावळे जे तुम्हाला दाखवले, असे असंख्य मावळे स्वराज्यामध्ये होते. असं असंख्य मावळे महाराजांकडे होते, स्वराज्यामध्ये होते. मग महाराजांची छोटीशी जर आपण म्हणले तर 1.5 लाखाची घोडदौड होती आणि 2 लाखापेक्षा जास्ती पायदळ महाराजांकडे होतं. एवढी मोठी फौज आहे, हे मावळेच होते ना सगळे. हे त्याला सांभाळणारे वरचे आपण ह्यांना कमांडो म्हणू शकतो आपल्या भाषेत. हे कमांड होते म्हणजे हे थोडेसे वरच्या लेव्हलचे मावळे होते. तर हे सगळे महाराजांच्या ह्याच्यातले अर्ध्याच्या वर महाराजांचे लहानपणीचे सवंगडी होते, जे महाराजांबरोबर मोठे झाले. जसे सुरे साहेब तुम्हाला बरोबर म्हणले की हे कोणीही एक्सपिरियन्स वाले नव्हते, हे सगळे फ्रेश लोक होते. नेटसप मध्ये आलेले मेंटॉर घ्या, हे सगळे फ्रेश होते. मग आज ही लोक या लेवलला आलेली आहेत. आम्ही सगळे लोक या 20 वर्षानंतर अशा लेवलला आलो की आज कुठलाही नेटवर्क सोडा, नेटवर्क करणारा दुसऱ्या कंपनीचा मालक जरी समोर येऊन बसला, त्याला ओढून नेटसप मध्ये आणण्याची ताकद आम्ही ठेवतो, कारण या 20 वर्षामध्ये आम्ही हे सगळं शिकलो. म्हणजे जरुरी नाही की तुमच्याकडे अनुभवी माणूस झाला पाहिजे. नवीन माणूस येऊन त्याला जर तुम्ही शिकवलं तर तो माणूस देखील या क्षेत्रामध्ये तितकाच, त्याला आपण म्हणतो ना, खंबीर होऊ शकतो. हे सगळ्यात चांगलं उदाहरण. दुसरी गोष्ट तुम्हाला आयडेंटिफिकेशनच्या बाबतीत जर मला बोलायचं झालं तर जेव्हा आपण महाराजांचा विचार करतो ना, महाराज हे खूप, म्हणजे मी काल तुम्हाला म्हटलं उद्योजक होते, खूप मोठे उद्योजक होते. आणि हे उद्योजक जेव्हा त्यांना हे कळालं की हे माझा जो हा स्वराज्य उद्योग आहे, हा टीम शिवाय मी घडवू शकत नाही, मावळ्यांशिवाय मी घडवू शकत नाही. मग ह्यांची नजर जी आहे ना, एक जोहरीची नजर ज्याला म्हणतो, ही जोहरीची नजर होती महाराजांची. माणसं ओळखण्यामध्ये महाराज इतके तत्पर होते, इतके तत्पर होते आणि इतके ज्यांना प्रावीण्य म्हणतो आपण त्याला, इतकं प्रावीण्य होतं महाराजांचं की महाराजांना माणूस हा लगेच कळायचा. आणि महाराजांची एक खासियत होती जी कदाचित आपण वापरत नाही किंवा आपण वापरली पाहिजे, ती म्हणजे महाराज पहिले बघायचे कोण आहे आणि मग त्याला कुठे वापरता येईल हे नंतर बघू म्हणायचे. कोण आहे हे त्याच्याकडे लक्ष जायचं, कुठे वापरता येईल हे महाराज त्याच्याकडे नंतर बघायचे. एक उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला, मगाशी पण त्या मावळ्याचं नाव सुग्रे साहेबांनी सांगितलं, जीवा महाला. असं म्हणलं जातं, होता जीवा म्हणून वाचला शिवा. प्रतापगडाच्या पायथ्याशी जो अफजल खान आला होता, तुम्हाला तो किस्सा पण सांगितला सुग्रे साहेबांनी, की त्याचा फक्त एकच काम होतं की लक्ष ठेवायचं. बडा सय्यद, ज्याला सय्यद बंडा म्हणतात, त्यांनी जर हात घातला दानपट्ट्याकडे तर त्याचा हात कापायचा. आता हा जो जीवा माला आहे, हा महाराजांना कुठे सापडला तर एका वरातीमध्ये नाचताना सापडला. वरात चालली होती, तिथे हा काय करत होता, हा दानपट्ट्यांनी लिंब आकाशात फेकत होता आणि लिंब चिरत होता, म्हणजे लिंब कापत होता. हे आकाशात लिंब कापायची कला तो लोकांना दाखवत होता दानपट्ट्यांनी. त्याला महाराजांनी बघितलं आणि तिथून त्याला महाराजांनी त्यांच्या पंतांना सांगितलं, पंत याला बोलून घ्या, याला बोलून घ्या. दरबारी बोलवला, त्याला म्हटला तू आजपासून स्वराज्यामध्ये रुजू झालास. पंतांना म्हणलं याचा पगार आजपासून चालू करा. मग पंतांनी विचारलं होतं याला वापरायचं कुठे, याचं काम काय, काम काय ते आपण नंतर बघू, माणसामध्ये क्वालिटी आहे त्याला आत घेणं गरजेचं आहे. मग ही महाराजांची कला होती. कोण आहे हे महाराज पहिलं बघायचे, कुठे वापरायचं आपण नंतर बघू म्हणायचे. आपलं नेहमी कदाचित उलट होतं, आपण पहिलं कुठं वापरता येतील ह्याचा विचार करतो, मग कोण हे शोधत बसतो. म्हणजे आता हे सिलेक्शन ऑफ पाथ फाइंडर जे आपण म्हणतोय, की आज बघा हे पाथ फाइंडर नेटसर्फनी काय दिलं, हे पहिली गोष्ट तर आपल्याला खूप लोकांना हेच कळत नाही की हे पाथ फाइंडर म्हणजे नक्की काय. आपल्यासाठी पाथ फाइंडर काय आहे, तर एक L1 L2 करायचं चान्स आहे. आपल्यासाठी पाथ फाइंडर म्हणजे काय, तर दुबईला जायचा चान्स आहे. आपल्यासाठी पाथ फाइंडर म्हणजे काय, तर फास्ट ट्रॅक मध्ये 6 महिने टिकायचं, 6 महिन्यानंतर त्याच्यात एखादी कंपनी टूर लावते, त्याच्यामध्ये जायचं, त्या टूर मधून काहीतरी आपल्याला मजा मिळेल आणि म्हणून ते फास्ट ट्रॅक करायचं. मिशन कॅप वगैरे करणारे किती लोक आहेत तुम्हालाही माहिती आहे, जी आहेत ती नक्की करतात, जी नाही त्यांच्या डोक्यात हे नाहीच आहे की हा पाथ फाइंडर म्हणजे काय. म्हणजे आपण पहिलं काय करतोय, तर आपण परत एकदा, मी काल परवा पण तुम्हाला बोललो होतो कदाचित, की आपण स्वतःचं फार बघतोय, आपण खालच्यांचं बघत नाहीये. आपण हा जो आपला उद्योग धर्म आहे हा वाढवण्यासाठी काय करत नाही. मग हा आपण थोडासा बदलणं गरजेचं. हा पाथ फाइंडर देण्यामागे हेतू काय, तर पाथ फाइंडर देणं हा एक सिस्टमॅटिक तुम्हाला करिअर पाथ नेटसर्फनी आखून दिलेला आहे. या करिअर पाथच्या मार्गातून तुम्ही गेलात तर आजचा L1 हा वर्ष 2 वर्षामध्ये कॅप पर्यंत पोहोचू शकतो. ही प्रोव्हिजन, ही तरतूद नेटसर्फनी तुमच्यासाठी करून ठेवली आहे. पण आपण त्याचा वापर जो आहे, ह्याच्यातल्या प्रत्येक गोष्टीचा वापर जो आहे, हा फक्त आणि फक्त धंदा खेचण्यासाठी, बिझनेस खेचण्यासाठी करत असतो. म्हणजे पहिलं ठरवतो कुठे, म्हणजे दुबईसाठी
म्हणजे आपला टार्गेट सेट झाला, एक बकरा सापडला, ह्याचं काय काम आहे, ह्याला कुठे वापरायचा, ह्याला दुबई करायला लावायचं आणि आपलं टर्नओव्हर वाढवायचं, म्हणजे माझा पेआउट वाढवणार. मग पहिलं ठरलं कुठे, दुबई. मग कोण मग एखादा आपण पकडतो ज्याला हाऊस आहे, जो पण आणू शकतो, टर्नओव्हर आणू शकतो, मग त्याला आपण धरतो, मग त्याला आपण पीस पिसायचं, त्याच्याकडून टर्नओव्हर काढायचं, त्याचं दुबई करून द्यायचं, त्याला सांगायचं तुला हे बघायला मिळेल, ते बघायला मिळेल, हे भेटणार, ते भेटणार, सगळं त्याला मिळणार, ते दुबईला जाईल, त्याला सगळं भेटतं. पण तो माणूस परत आल्यावर तुम्हाला काही भेटत नाही, कारण आपण त्याचा वापर केला. पण तोच जर कोण शोधला असता, तोच जर माणूस एखादा लॉंग टर्म साठी आलाय, खरंच सिरियस बिझनेस करण्यासाठी आलाय, त्याला जर L1 असल्यापासून जर नीट विजन दिलं असतं आपण, तर तोच माणूस L1 झाला असता, तोच L2 झाला असता, त्यांनीच दुबई केला असता, तोच या फास्ट ट्रॅक मध्ये आला असता, तोच फास्ट ट्रॅक मध्ये मेंटेन झाला असता, तोच 1/19, 2/19 पोहोचला असता, 4/19 गेला असता, असं करत करत तोच माणूस कॅपवर पोहोचला असता. म्हणजे पर्यायाने तुम्ही पण पोहोचले असते. पण आपल्याला शॉर्टकट घ्यायची खूप सवय असते, आणि हे शॉर्टकट जे आहेत हे नेहमी घातक ठरतात. बघा, पाथ फाइंडर आला म्हणजे पाथ म्हणजे वाट, आणि वाटेहून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, शॉर्टकट जी आहे ही शॉर्टकटची वाट कधी पण चांगली नसते. महाराजांनी जेव्हा ही शपथ घेतली स्वराज्याची, त्याच्या 3 वर्ष आधी महाराज काय करत होते, तुम्ही कधी वाचलं इतिहासात, तर 3 वर्ष महाराज या सह्याद्रीच्या कड्याकड्यांवर कपारीमधून प्रत्येक ज्याला आपण म्हणतो की खिंडीतून महाराज फिरलेले आहेत. म्हणजे एकही वाट सह्याद्रीची अशी नव्हती जी महाराजांनी प्रवास केला नाही, किंवा जी महाराजांनी अभ्यास केला नाही. 3 वर्ष या सगळ्या वाटा, कडे, कपारी फिरून काढल्यानंतर वाट महाराजांना जेव्हा माहीत झाली, त्याच्यानंतर महाराजांनी शपथ घेतली आहे. कारण असं आहे बघा, वाट जर नीट माहिती असेल तर तुम्ही सक्सेसफुल होणार आहे, आणि वाट माहिती नसेल, किंवा आपण म्हटलं तर वाट नीट माहिती असेल तर तुम्ही जिंकणार, वाट नीट माहित नसेल तर तुमची नीट वाट लागणार, हे पण लक्षात घ्या. त्यामुळं काय करायचं हे आपल्याला नीट माहिती पाहिजे. पहिली वाट काय, हे पाथ फाइंडर काय, हे जर नीट लक्षात घेतलं ना, तर त्या वाटेहून तुम्ही पुढे जाणार आहात नीट. आणि जर नाही, आणि फक्त खेळत राहिले त्याच्याशी, फक्त एखादं दुबई करा, पेआउट काढा, याचं हे करा, पेआउट काढा, तर तुमची नीट वाट लागणार. म्हणजे काय होईल, पेआउट येईल. मी असं म्हणत नाही पेआउट येणार नाही, किंवा तुम्हाला अजून काय होईल, नुकसान अजिबात होणार नाही. 5-50 हजार तुम्हाला येत राहतील, पण असे असंख्य वर्ष तुम्ही खेळत राहणार नेटसब मध्ये, 5-50 हजारामध्ये, लाखामध्ये, 2 लाखामध्ये. पण ते जे 8-19 आहे, किंवा तो जो करोडपती आहे, किंवा ते जे मेंटर व्हायचा मान आहे, हा कदाचित मिळणार नाही. कारण परत आपण लक्ष देतोय हा फक्त पेआउटकडे देतोय. आपण हा जो म्हणतो ना की उद्योजक तेतो का मिळवावा, याच्याकडे आपण लक्ष दिलेलं नाही, आणि ते करणं खूप गरजेचं आहे. पहिली माणसं शोधा, त्यांच्यामध्ये तो विजन देणं गरजेचं आहे, त्यांच्या अचिव्हमेंटचा प्लॅन करणं गरजेचं आहे, त्यासाठी त्यांच्याबरोबर ऍक्शन प्लॅन करणं गरजेचं आहे, त्यांना तो ऍक्शन प्लॅन देणं गरजेचं आहे. ते लोक ते नीट करतात की नाही हे बघणं पण गरजेचं आहे. आणि आपल्या खाली जे काही अशी विजनरी टीम आहे, या प्रत्येकाची अचिव्हमेंट करून घेणं गरजेचं आहे. प्रत्येकाची अचिव्हमेंट करून घेणं गरजेचं आहे. आणि इथे एक शेवटचा मुद्दा आहे, तो अपग्रेड युअर डाऊनलाईन. मी तर उलट म्हणेल, तुम्ही स्वतःला पहिलं नीट अपग्रेड करा. खालच्याला कधीही दोष देऊन कुठलाही बिझनेस होत नाही, किंवा खालच्याच्या भरोशावर राहून पण कुठला बिझनेस होत नाही. त्याला आपण नक्की अपग्रेड करू, डाऊनलाईन आपण नक्की अपग्रेड करू. पण डाऊनलाईन अपग्रेड होणार कधी हो? डाऊनलाईन कधी अपग्रेड होईल? जेव्हा तुम्ही स्वतः त्यांना तुमच्यामध्ये काहीतरी दिसेल, तेव्हा त्याची ती इच्छा जागृत होईल की मला पण साहेबासारखं व्हायचं, मला पण साहेबासारखं काहीतरी बनायचंय. किंवा मग डाऊनलाईन त्याचं करतोय, तुम्ही त्याच्यात काहीच हातभार लावत नाही, तुमचं कॉन्ट्रीब्युशन काही नाहीये. त्याला कळलं की हा मी म्हणजे नेटसब खूप छान आहे, पण हा माझा अपलाईनच येडा आहे, मी चुकीच्या घरात जन्माला घेतलाय, पण नेटसब छान आहे म्हणून तो करत राहतो. त्याला असं कधी आयुष्यात वाटणार नाही की माझ्या अपलाईन सारखं मी झालं पाहिजे. उलट तो अख्ख्या गावभर बोंब मारत फिरतो की काय नाही झालं तरी चालेल, पण या माझ्या अपलाईन सारखं मी आयुष्यात कधी होणार नाही. हे नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे डाऊनलाईन जर तुम्हाला वाटत असेल अपग्रेड झाली पाहिजे, तर सगळ्यात पहिलं तुमचं काम आहे, तुम्ही स्वतःला अपग्रेड करणं खूप गरजेचं आहे. आणि अपग्रेड करणं म्हणजे काय हो? महाराजांच्या भाषेत जर महाराजांचं अख्खं जर तुम्ही आयुष्य बघितलं ना, तर महाराज फक्त या गोष्टींवरच अख्खं स्वराज्य महाराजांनी जे नेलं पुढे, हे 3 गोष्टींवर नेलं माझ्या हिशोबाने. एक होतं विजन, दुसरं होतं मिशन, आणि तिसरं होतं व्हॅल्यू. म्हणजे ध्येय होतं, विजन होतं, दुसरं होतं योजना, म्हणजे त्यांचं मिशन होतं की काय करायचं त्यांना नीट माहिती होतं, आणि तत्व हे महाराजांची एकदम क्लिअर होते, त्यात कुठंही त्यांनी कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही. मग मी कालही तुमच्याशी बोललो, तुमचं विजन आहे का नक्की? तुम्ही केले का फायनल? काल रात्री करणं अपेक्षित होतं, केलं असेल व्हेरी गुड, नसेल केलं तर परत मी तुम्हाला सांगतो, आज तुम्ही चुकीच्या ठिकाणी बसलेले आहात.
मी फक्त इंटरेस्ट आहे 4 गोष्टी महाराजांच्या कळतील म्हणून इथं बसणार असाल तर ते तुम्हाला इकडे तिकडे कुठे मिळतील, त्यासाठी इथं वेळ वाया घालवायची अजिबात गरज नाही. पण जर तुम्ही सांगितलेलं प्रत्येक काम करत असाल आणि मग दुसऱ्या दिवशीचा भाग ऐकायला येत असाल तर नक्की तुमच्यामध्ये सुधारणा होणार. मग विजन असलं पाहिजे, मिशन तुम्ही सेट केलं पाहिजे आणि काही प्रिन्सिपल्स ज्याला आपण म्हणतो किंवा व्हॅल्यूज ज्याला म्हणतो, या व्हॅल्यूज तुमच्या असल्या पाहिजे. या 3 गोष्टींवर जर तुम्ही काम करत गेलात तर 100% तुम्ही स्वतःला अपग्रेड करत राहाल आणि तुम्ही करताना बघाल 100% तुमची डाऊनलाईन अपेल. कारण असं म्हणलं जातं की पीपल डोंट डू व्हॉट यू से, पीपल ऑलवेज डू व्हॉट दे से. लोक तुमची डाऊनलाईन कधी ते करत नाही जे तुम्ही त्यांना सांगत राहता. असं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, अजिबात नाही. लोक नेहमी तेच करतात जे लोक तुम्हाला करताना बघतात. मावळे एवढे शूर का झाले तर मावळ्यांनी महाराजांना या सगळ्या गोष्टी करताना बघितल्यात. महाराज किल्ल्यावर बसलेत आणि कोणाला तरी मावळ्याला सांगितलंय तुझ्या ताकद आहे, जा त्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढ. अजिबात नाही. महाराज म्हटले मी जाणार. आणि महाराजांनी ते लीड केलेल्या एक्झाम्पलनी म्हणून आज महाराजांचे मावळे पण त्या लेवलचे तयार झालेले आहेत. तुम्ही ज्या वेळी प्रत्येक वेळी जेव्हा दोष देता की माझ्या खाली कोण कामाचं नाही, एक लक्षात घ्या, तुम्ही इनडायरेक्टली स्वतःची बदनामी मार्केटमध्ये करताय. असं म्हणलं जातं ना, जेव्हा एखादी आई वडील नातेवाईकांकडे जाऊन म्हणतात माझं पोरगं काय कामाचं नाही, ते पोराला शिव्या घालत नसतात. उलट अख्ख्या लोकांमध्ये स्वतःची इज्जत घालून घेत असतात, कारण त्याला घडवलं तर त्यांनीच आहे. आपण जेव्हा म्हणतो माझी डाऊनलाईन कामाची नाही, याचा अर्थ तुम्ही काहीतरी करायचे कमी राहिलेले आहेत म्हणून कदाचित तुमच्या खालची माणसं तशी तयार झाली नाही. हे मला तुम्हाला सांगा. हे महाराजांवर कधी वेळ नाही आली असं म्हणायचं की माझ्या मावळा काही कामाचा नाही. महाराज असं कधीच नाही म्हणले की माझ्याकडे हा माणूस कामाचा नाही. एक माणूस जो यायचा हा त्याच वेडेपणाने यायचा, हा त्याच हेने यायचा की हा स्वराज्य जे आहे हे महाराजांचं नाही आहे, हे महाराजांनी नाही केलेलं, हे माझं आहे, हे माझं आहे, हे मी आहे. हा स्वराज म्हणजे काय, रयतेचा आहे आणि रयतेचा मी एक पार्ट आहे. हे महाराजांनी केलंय, हे माझ्यासाठी केलंय आणि याचं जबाबदारी, हे पूर्ण याची जबाबदारी माझी पण आहे. जसं नेटसप म्हणतं की 20 वर्ष झाली नेटसपला, आज नेटसप म्हणतं यही बिझनेस करेगा आपका हमारा नेक्स्ट जनरेशन. तर हे नेटसपचं नाहीये, आम्ही हे नेटसपचं म्हणून कधीच केलेलं नाहीये. हे माझं म्हणून मी करतोय, हे आमचं म्हणून आम्ही केलेलं आहे. हे ज्या दिवशी तुमच्या अंगी येईल ना, हे विजन तुमच्या अंगी येईल, हे मिशन तुमच्या अंगी येईल, ही प्रत्येक जर तत्व, ही व्हॅल्यू जर तुम्ही फॉलो कराल तर तुमच्यात अपग्रेडेशन हे नेहमी होत राहील. दुसरं म्हणजे देण्याची ताकद किंवा देण्याची नियत ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण एक लक्षात ठेवा, मिळतं त्यालाच जो द्यायची ताकद ठेवतो. जो द्यायची ताकद ठेवत नाही त्याला मिळत पण नसतं. जर तुम्हाला काहीतरी पाहिजे असेल तर पहिलं द्यायची तयारी ठेवा, द्यायची नियत ठेवा, द्यायची भावना ठेवा, द्यायची ताकद ठेवा. हे द्यायची ताकद ज्यावेळी तुम्ही ठेवाल त्याच वेळी हे तुमच्याकडे यायला सुरुवात होणार आहे. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे लक्षात घ्या, सकारात्मक गोष्टी. तुम्ही विचारही सकारात्मक करा आणि सकारात्मक गोष्टीच टीम बरोबर करा. ही सकारात्मकता तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार आहे. कारण एक महाराजांच्या आयुष्यातला एक किस्सा सांगतो तुम्हाला, मी कालच वाचला. महाराजांचे पुत्र जेव्हा जन्माला आले, रामराजे, हे रामराजे जेव्हा जन्माला आले, नेहमी जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा जे सरळ जन्माला येतं, रामराजे हे पालथे जन्माला आले होते. म्हणजे त्यावेळेच्या भाषेत असे म्हणले, महाराजांना येऊन कोणीतरी सांगितलं की रामराजे हे पालथे उपजले आहेत. रामराजे पालथे उपजले आहेत. खरं तर हा अपशकुन मानला जातो, पण महाराज इतके सकारात्मक होते. महाराजांनी ज्यांनी कोण महाराजांकडे निरोप घेऊन आला, महाराज त्याला एकच बोलले की रामराजे पालथे उपजले याचा अर्थ हे अख्खं मुघल साम्राज्य पालथ केल्याशिवाय राहणार नाही. हा सकारात्मक विचार महाराजांचा होता. असे हे महाराज, असं हे नेटसफ, असे हे मेंटॉर आणि असे आपण सगळे मावळे. ह्या लेवलला जर आपल्याला यायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी जे नेटसफनी केलं, जे मेंटॉर्सनी केलं, जे महाराजांनी केलं, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण करू शकलो आणि जे आता मी तुमच्याशी बोललो ह्याच्यातल्या ज्या गोष्टी तुम्ही जर करू शकले, 100% नाही, मी म्हणतो 1000% ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बाबतीतही घडतील. तुम्ही नेटसफचे उद्याचे कॅप अचीवर असणार आहात, तुम्ही नेटसफचे उद्याचे करोडपती असणार आहात, तुम्ही नेटसफचे उद्याचे मेंटॉर असणार आहात आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या अंगी पण असणार आहेत. तर परत एकदा सांगतो की ह्या सगळ्या गोष्टी सिरियसली करणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड. आता उद्याचा भाग बघा. हे जसं जसं टॉपिक वाढत जाणार आहे तसं तसं ह्याच्यात तुम्हाला अजून रंगत येत जाणार आहे, इंटरेस्ट येत जाणार आहे. कारण आता स्वराज्य तर झालं, स्वराज्यासाठी लागणारी टीम जी आहे मावळ्यांची ती पण तयार झाली. पण ही स्वराज्य सुराज्य कसं झालं, किंवा मी जॉईन झालो, मी एक छोटी टीम पण तयार केली. ही टीम जी आहे ही 1-19 पर्यंत जाते, 2-19 पर्यंत मला कशी घेऊन जाते, मला 8-19 पर्यंत कशी घेऊन जाते, मला करोडपती कशी करते, मला मेंटॉर कशी करते. म्हणजे माझं स्वराज्य सुराज्य कसं होतं, महाराजांनी स्वराज्याचं सुराज्य कसं केलं आणि त्यासाठी काय काय महाराजांनी केलेलं आहे
या सगळ्या गोष्टी उद्याच्या भागात आपण बघणार आहोत. तर भेटूयात उद्या याच वेळेवर 3 वाजता. माझं सेशन मी इथेच संपवतो. ओव्हर टू प्रशांत सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. सचिन कुलकर्णी सरांनी आणि प्रमोद सुके सरांनी खूपच जबरदस्त पद्धतीने आपल्याला मावळे ही कन्सेप्ट समजून सांगितली. त्या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू व्हेरी मच. बघा, कुठलंही फॅमिली मेंबर्स नसताना, रिलेटिव्ह नसताना किंवा स्ट्रॉंग बॅकग्राऊंड नसताना सुद्धा महाराजांनी त्यांची टीम तयार केली. तसंच नेटसपनी सुद्धा त्याच पद्धतीनं त्यांचे मेंटॉर्स क्रिएट केले आणि मेंटॉर्सनी सुद्धा हाच सिलसिला पुढे चालू ठेवला. कारण जर आपण बघतोय ना, जसं सचिन कुलकर्णी सरांनी आपल्याला सांगितलं की हे जे आपल्याकडे मावळे येत आहेत किंवा हे जे आपल्याकडे डाऊनलाईन येते, त्यांचं प्रॉपर आयडेंटिफिकेशन होणं गरजेचं आहे, त्यांच्या अचिव्हमेंट होणं गरजेचं आहे. आणि हे डाऊनलाईन मधून एक प्रॉपर मावळा घडवण्याचं टूल आहे, ते म्हणजे आपलं पाथफाइंडर. त्याचा व्यवस्थित युटिलायझेशन होणं गरजेचं आहे. म्हणतात ना की साधी सुधी दिसणारी मराठा पोरं इतकं भयान रूप धारण करू शकतात आणि शत्रूच्या कल्पनेबाहेरचं होतं हे. आणि हे शत्रूला समजायच्या अगोदर किंवा या धक्क्यातून सावरण्याच्या अगोदर या मावळ्यांनी गनिमाची अर्धी छावणी कापलेली असायची. अशाच पद्धतीनं जर आपला नेटसपचा मावळा एक स्वतःचं विजन ठेवून, एक छानशी योजना आखून आणि सकारात्मक दृष्टिकोन जर ठेवला, तर या नेटसपच्या डिस्ट्रीब्युटरला लवकरच मिशन कॅप असेल, करोडपती असेल किंवा अल्टिमेट कॅप अचिव्हमेंट असेल, तिथं पोहोचण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही. मावळ्याच्या मदतीनं जसं महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, स्वराज्याचं साम्राज्यामध्ये निर्मिती केली आणि या साम्राज्यातून सुराज्य कसं घडणार आहे हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर उद्या भेटूयात विथ सुराज. तोपर्यंत थँक्यू अँड ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.